नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या डे नंबर 7 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत लेट आणि लेट्स। तर त्याचा लेट आणि लेटचा वापर इंग्रजी बोलताना कसा करायचा तो आज आपण डिस्कस करणार आहोत। चला तर बघूया काही एक्झाम्पल्स सोबत। पहिले एक्झाम्पल आहे लेट मी गो। लेट मी गो म्हणजे मला जाऊ द्या। काय मिनिंग होतं याचं? मला जाऊ द्या। लेट मी गो, मला जाऊ द्या, याचा अर्थ मला अलाउ करा जाण्यासाठी। लेटचा उपयोग बघा, इथे लेटचा क्लॅरिफाय केलेला आहे। लेट ऍक्च्युअल मिनिंग ऑफ लेट काय? टू अलाउ। अलाउ म्हणजे परवानगी देणे, परमिशन देणे, और टेक परमिशन किंवा परमिशन घेणे। परमिशन देणे किंवा परमिशन घेणे, कोणाला परमिशन देणे कोणतं काम करण्यासाठी किंवा परमिशन घेणे। टू टेक परमिशन समवन, कोणालाही कोणत्या पर्सनला, टू डू समथिंग काही करण्यासाठी, कोणतीही गोष्ट कोणतीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी कोणाला परमिशन देणे किंवा परमिशन घेणे। इन दॅट केस यू नीड टू यूज लेट। नेक्स्ट आहे लेट्स। लेट्स म्हणजे जेव्हा आपण आपल्यासोबत कोणी व्यक्ती असेल, समवन एल्स, एखादा पर्सन असेल, नंबर ऑफ पर्सन असतील आणि त्यांच्या सोबत म्हणून आपण कोणतं ऍक्टिव्हिटी करणार असू तर आपण म्हणतो लेट। जसं एक्झाम्पल लेट्स प्ले, चला खेळूया, म्हणजे आपण स्वतःला तर सांगतोच आहे परंतु आपल्यासोबत जे व्यक्ती आहे त्यांना सुद्धा काय म्हणतो आहे, चला ही ऍक्टिव्हिटी करूया। लेट्स। व्हेन म्हणजे जेव्हा, व्हेन म्हणजे जेव्हा। वी वर्क टुगेदर, आपण, टुगेदर म्हणजे सोबत, वी म्हणजे आपण, वर्क म्हणजे काम करतो, टुगेदर सोबत। ऑर टू डू समथिंग, काही गोष्टी, टू डू समथिंग काही गोष्टी करतो आपण विथ समवन, त्या केसमध्ये आपण म्हणतो लेट्स आणि त्यानंतरचं वर्ब, जे काही ऍक्शन करायची आहे ते। तर काही एक्झाम्पल्स आपण बघूया, त्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल की लेट आणि लेटचा वापर, लेट आणि लेट्सचा वापर कसा करायचा। सेकंड एक्झाम्पल आहे लेट मी सी, मला पाहू द्या। लेट मी सी, मला पाहू द्या, मला पाहू द्या, लेट मी सी। थर्ड एक्झाम्पल आहे लेट मी गो देअर, मला तिथे जाऊ द्या। लेट मला अलाउ करा कुठे जाण्यासाठी, तिथे। लेट मी गो देअर, देअर म्हणजे तिथे, तिथे जाण्यासाठी मला अलाउ करा, लेट मी गो देअर। नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे लेट मी डू द वर्क। लेट मी डू द वर्क, मला काम करू द्या, लेट मी डू द वर्क। आता इथे मीच असलं पाहिजे असं आहे का? नाही, त्याला करू द्या, लेट हिम डू द वर्क। तिला करू द्या, लेट हर डू द वर्क। त्यांना करू द्या, लेट देम डू द वर्क। इथे तुम्हाला मीच ठेवलं पाहिजे असं नाहीये, तुम्ही त्याला म्हणू शकता, तिला म्हणू शकता, त्यांना म्हणू शकता। नेक्स्ट लेट मी प्ले फुटबॉल, मला फुटबॉल खेळू द्या, मला अलाउ करा किंवा मला परमिशन द्या, कशासाठी? फुटबॉल खेळण्यासाठी। नेक्स्ट एक्झाम्पल लेट मी राईट लेटर, मला पत्र लिहू द्या। लेट मी कुक फूड, मला स्वयंपाक करू द्या। लेट मी स्विम इन द रिव्हर, मला नदीमध्ये पोहू द्या। लेट मी हेल्प हर, मला त्याला मदत करू द्या। लेट मी स्टडी, मला अभ्यास करू द्या। लेट मी स्लीप, मला झोपू द्या। लेट मी त्यानंतर वर्ब लावायचा, जी ऍक्टिव्हिटी मला करू द्या असं आपल्याला परमिशन घ्यायची असेल। नेक्स्ट आहे लेट मी रीड बुक, मला पुस्तक वाचू द्या। रीड बुक म्हणजे काय? ते पुस्तक वाचू द्या। नेक्स्ट एक्झाम्पल आहे लेट मी हॅव सम फूड, मला काही फूड खाऊ द्या, मला भूक लागली, आय एम हंग्री, लेट मी ईट सम फूड, लेट मी हॅव सम फूड, मला काहीतरी खाऊ द्या। लेट मी, काय लक्षात ठेवायचं आहे? लेट, त्याच्यानंतर मी आणि त्यानंतर तुम्हाला काय यूज करायचा आहे? वर्ब। वर्बचा कोणता फॉर्म यूज करायचा आहे? फर्स्ट फॉर्म। लेट मी आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म। लेट त्याच्यानंतर मी म्हणू शकता, हिम म्हणू शकता, हर म्हणू शकता, त्याला, तिला, त्यांना, आणि वर्बचा पहिला फॉर्म, जी ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची, जी ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे, ती जी क्रिया आपल्याला करायची आहे किंवा ज्या क्रियेसाठी आपल्याला अलाउ करायचं आहे, हा आहे लेटचा कन्सेप्ट। I have already explained this concept. If you have any query related to this concept, you can comment in the comment box or you can call me. Next आहे लेट्स चा कन्सेप्ट। लेट्स, मी लेट्स मध्ये सांगितलं तुम्हाला की आपण जर कोणासोबत काम करत असू आणि आपण त्यांनाही सांगतो की चला हे काम करूया, जेव्हा आपण टुगेदर एकत्रितपणे एखादं काम करत असू, एकत्रितपणे एखादी ऍक्टिव्हिटी करत असू, तर आपण इतरांना सोबत घेऊन जे ऑर्डर देतो, ज्या प्रकारे म्हणतो, त्याला म्हणतात लेट्स। लेट्स म्हणजे चला हे करूया, चला ही ऍक्टिव्हिटी करूया। चला तर एक्झाम्पल बघूया लेट्स।
लेट्स गो होम, चला घरी जाऊया, चला चला घरी जाऊया, लेट्स गो होम, चला घरी जाऊया, चला घरी जाऊया, लेट्स गो होम. नेक्स्ट, लेट्स गो फॉर वॉक, चला वॉकला जाऊया, चला वॉकला जाऊया, चला वॉकला जाऊया, चला वॉकला जाऊया, लेट्स गो होम. लेट्स गो टू पार्टी, चला पार्टीला जाऊया, चला पार्टीला जाऊया, कुठे जाऊया, पार्टीला जाऊया, चला पार्टीला जाऊया. लेट्स गो टू द गार्डन, गार्डन म्हणजे बगीचा, पार्क, लेट्स गो टू द गार्डन, चला पार्क मध्ये जाऊया, चला पार्क मध्ये जाऊया, चला पार्क मध्ये जाऊया. नेक्स्ट, लेट्स हेल्प पुअर मॅन, पुअर मॅन, एका गरीब व्यक्तीला मदत करूया, लेट्स, चला त्या गरीब व्यक्तीला मदत करूया, गरीब व्यक्तीला मदत करूया, मदत करूया, मदत करूया. लेट्स अरेंज मीटिंग, चला काही काम असेल तर त्यासाठी आपल्याला बैठक घ्यायची असेल तर मीटिंग अरेंज करूया, मीटिंग अरेंज करूया, मीटिंग प्लॅन करूया, अरेंज मीटिंग, लेट्स अरेंज मीटिंग, मीटिंग प्लॅन करूया, मीटिंग अरेंज करूया. नेक्स्ट, लेट्स मीट द चेअरमॅन, जो काही कंपनी असते, कंपनीला सीईओ असतात, चेअर जो कंपनीचा हेड असतो, तर त्याला काय करूया आपण, भेटूया, मीट म्हणजे भेटणे, लेट्स मीट, मीट चेअरमॅन, चेअरमॅनला भेटूया, चेअरमॅनला भेटूया, भेटूया. काही चेअरमॅन सोबत काम असेल तर चेअरमॅनला भेटूया. लेट्स गो टू द रेस्टॉरंट, चला रेस्टॉरंट मध्ये जाऊया, चला रेस्टॉरंट मध्ये जाऊया, चला रेस्टॉरंट मध्ये, रेस्टॉरंट मध्ये जाऊया, चला रेस्टॉरंट मध्ये जाऊया. तर अशा प्रकारे आपण लेटचा वापर करून आणि लेट्सचा वापर करून इंग्रजी बोलू शकतो. जसं पुष्कळ एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये घेता येतात. जेवढे याच्या हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही याच्यावरून थाउजंड्स ऑफ एक्झाम्पल बनवू शकता आणि बोलत असताना तुम्ही इंग्लिश स्पीकिंग करत असताना याचा भरपूर वापर करून तुम्ही इंग्लिश फ्लुएंटली, करिस्मॅटिकली, फंटॅब्युलसली बोलू शकता. तुम्हालाही वाटत असेल की आपल्याला फ्लुएंटली, करिस्मॅटिकली आणि कॉन्फिडेंटली स्पीकर बनावं तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून जाणून घेऊ शकता की तुमचा इंग्लिश बोलण्याचा प्रवास कसा चालू होईल आणि या कॉम्पिटिशनला तुम्ही कसे बीट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कंटेंट आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.